अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने अधिकृत युतीची घोषणा केली. भाजपाने आपल्या 32 उमेदवारांची यादी जाहीर केली असून राष्ट्रवादी काँग्रेसने या महापालिका निवडणुकीत आपले 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला या युतीमधून बाजूला ठेवण्यात आले. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन या यादीची घोषणा केली. दोन्ही पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांना तिकीट देण्यात आले असून काही ठिकाणी सोयीनुसार तिकिटाची अदलाबदल करण्यात आली आहे. मात्र विद्यमान उमेदवारांना आपल्या पक्षात घेऊन त्या चिन्हावर उभे करण्यात आले. याबाबत अनिल मोहिते आणि संपत बारस्कर यांनी मंगळवारी 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसारमाध्यमांना माहिती दिली. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 2025 सार्वत्रिक निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या युतीने 64 जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत. त्यापैकी 32 जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत. 34 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार उभे आहेत. महायुतीसाठी शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते मंडळी प्रयत्नशील होते, परंतु शिवसेनेकडनं अवास्तव जागांची जी मागणी करण्यात आली त्यामुळं या महायुतीत काही मर्यादा आल्या आणि त्यानंतर आम्हाला निर्णय घ्यावा लागला. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीच्या माध्यमातून आम्ही आता या निवडणुकांना सामोरे जात आहोत. कुठेतरी शिंदे सेनेनं आरोप केलेला आहे, गेल्या 8 दिवसापासून भाजप आणि राष्ट्रवादीने त्यांना खेळवलं आणि त्यांचे जे विद्यमान महत्त्वाची जागा होते त्याच्यावरच दावा केला, म्हणून आम्हाला कुठेतरी बाजूला सरकावं लागलं. नाही, असं म्हणणं एकदम चुकीचं होईल. कारण साधारणतः जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनीच त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की त्यांनी 24 जागांची मागणी केली आणि त्यांनी असं स्वतःच सांगितलं की 19 जागा द्यायला महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयार होती. परंतु हे असतानाही त्यांची जी जागांची मागणी होती त्या जागा सोडून उर्वरित जागांवर राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार होते. त्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येने जागा देऊन महायुती करून दोन्ही पक्षांना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देता आला नसता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की महायुतीसाठी त्यांना खेळवणं म्हणण्यापेक्षा आम्हीच आग्रही होतो. प्रत्येक वेळेस त्या बैठकांचं निरोप आम्ही देत होतो आणि त्या बैठकांसाठी आम्ही त्यांना निमंत्रित करत होतो आणि त्या बैठका या सुरुवातीला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह मोडमध्ये होत्या. परंतु काल अचानक काही ठिकाणी त्यांनी जी आडमुठेपणाची भूमिका घेतली त्यामुळं दुर्दैवानं महायुती न होता आम्ही आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून युती म्हणून या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जातो. विकास कामाचे जे रोडचे जाळं आपण उभारले कॉन्क्रीट करण्याच्या माध्यमातून, आता शहरातील भरपूर मुख्य डीपी रस्ते किंवा भरपूर प्रभागामध्ये विकास कामं आपण केलेली आहेत. जसं पाहतो आपण की अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदा बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल कुठल्या परिस्थितीमध्ये ते आणि त्याची आजची आपण बदलती परिस्थिती जर पाहिली तर आपल्याला समोर लगेच मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यानंतर स्पोर्ट कॉम्प्लेक्स सारखे लोकांना, मुलांना खेळण्यासाठी पाण्याचं काम चालू आहे. गार्डनसाठी रंग उद्यासारखे गार्डन आहेत. असे शहरात अनेक गार्डनचे नाव घेण्यासारखं आपण डेव्हलप करण्याचं काम चालू आहे. सगळे प्रमुख रस्त्यांचे कामं चालू आहे. भिस्तबाग महाल आहे, आज भिस्तबाग महालाचं सुद्धा त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चालू आहे. असे अनेक जे शहराच्या वैभवात भर घालणारे विषय आहेत ते मी चालू आहेत. आणि आमची एक मानसिकता आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप बनून एक दिवस आम्ही सामोरने या अहिल्यानगर महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकू. तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने या अहिल्यानगरमध्ये जेवढ्या नागरिकांना सेवा सुविधा देण्याचं काम आम्हाला करता येईल ते प्रामुख्याने आम्ही करणार आहोत. त्याच्यातले आमचे संकल्प आहेत हे आमच्या पत्राद्वारे किंवा जाहीरनाम्याद्वारे आपल्या समोर येणार आहे. विश्वास मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून लढलेले निखिल वारे, धनंजय जाधव यांना भाजपाने तिकीट दिले असून दिवंगत खासदार
दिलीप गांधी यांच्यासून दीप्ती सुवेंद्र गांधी तसेच पूर्वी शिवसेनेकडून लढलेले सुभाष लोंढे, ज्ञानेश्वर येवले, विजय पठारे यांना भाजपाने पक्षात घेऊन तिकीट दिले आहे. पूर्वी भाजपामध्ये असलेल्या उपमहापौर गीतांजली काळे, आशा किशोर डागवाले, शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी सुनीता फुलसौंदर यांना राष्ट्रवादीने आपल्या पक्षातून घड्याळ हे चिन्ह दिले आहे. विकास कामाचे जे रोडचे जाळं आपण उभारले कॉन्क्रीट करण्याच्या माध्यमातून आता शहरातील भरपूर मुख्य डीपी रस्ते किंवा भरपूर प्रभागामध्ये विकास कामं आपण केलेली आहेत. जसं पाहतो आपण की अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदा बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल कुठल्या परिस्थितीमध्ये ते आणि त्याची आजची आपण बदलती परिस्थिती जर पाहिली तर आपल्याला समोर लगेच मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट कॉम्प्लेक्स सारखे लोकांना मुलांना खेळण्यासाठी पाण्याचं काम चालू आहे. गार्डनसारखी रंग उद्यासारखे गार्डन आहेत. असे शहरात अनेक गार्डनचे नाव घेण्यासारखं आपण डेव्हलप करण्याचं काम चालू आहे. सगळे प्रमुख रस्त्यांचे कामं चालू आहे. भिस्तबाग महाल आहे, आज भिस्तबाग महालाचं सुद्धा त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चालू आहे. असे अनेक जे शहराच्या वैभवात भर घालणारे विषय आहेत ते मी चालू आहेत. आणि आमची एक मानसिकता आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप बनवली की दिवस आम्ही सामोरने या अहिल्यानगर महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकू तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने या अहिल्यानगरमध्ये जेवढ्या नागरिकांना सेवा सुविधा देण्याचं काम आम्हाला करता येईल ते प्रामुख्याने आम्ही करणार आहोत. त्याच्यातले आमचे संकल्प आहेत हे आमच्या पत्राद्वारे किंवा जाहीरनाम्याद्वारे आपल्या समोर येणार आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 2025 सार्वत्रिक निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या युतीने 64 जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत. त्यापैकी 32 जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत. 34 जागावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार उभे आहेत. महायुतीसाठी शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते मंडळी प्रयत्नशील होते, परंतु शिवसेनेकडनं अवास्तव जागांची जी मागणी करण्यात आली त्यामुळं या महायुतीत काही मर्यादा आल्या आणि त्यानंतर आम्हाला निर्णय घ्यावा लागला. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीच्या माध्यमातून आम्ही आता या निवडणुकांना सामोरे जात आहोत. कुठेतरी शिंदे सेनेनं आरोप केलेला आहे गेल्या 8 दिवसापासून भाजप आणि राष्ट्रवादीने त्यांना खेळवलं आणि त्यांचे जे विद्यमान महत्त्वाचे जागा होते त्याच्यावरच दावा केला, म्हणून आम्हाला कुठेतरी बाजूला सरकावं लागलं. नाही, असं म्हणणं एकदम चुकीचं होईल. कारण साधारणतः जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनीच त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की त्यांनी 24 जागांची मागणी केली होती आणि त्यांनी असं स्वतःच सांगितलं की 19 जागा द्यायला महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयार होती. परंतु हे असतानाही त्यांची जी जागांची मागणी होती त्या जागा सोडून उर्वरित जागांवर राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार होते. त्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येने जागा देऊन महायुती करून दोन्ही पक्षांना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देता आला नसता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की महायुतीसाठी त्यांना खेळवणं म्हणण्यापेक्षा आम्हीच आग्रही होतो. प्रत्येक वेळेस त्या बैठकांचं निरोप आम्ही देत होतो आणि त्या बैठकांसाठी आम्ही त्यांना निमंत्रित करत होतो आणि त्या बैठका या सुरुवातीला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह मोडमध्ये होत्या. परंतु काल अचानक काही ठिकाणी त्यांनी जी आडमुठेपणाची भूमिका घेतली त्यामुळं दुर्दैवानं महायुती न होता आम्ही आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून युती म्हणून या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जातो. त्या 4 जागांवर जर आमच्या विचारांशी बांधिलकी असलेले कुणी जर आमच्याकडं संपर्क केला तर अशा उमेदवारांना पाठिंबा देण्यासंदर्भात आम्ही नक्की विचारतो. आरपीआयचा कोटा किती आहे? आरपीआयचा या निवडणुकीच्या ह्याच्यात एक सन्मानजनक जागा त्यांना आम्ही दिलेल्या आहे. वगळण्यात आला असं नाही, मुस्लिम बहुल भाग असल्यामुळं तिथून फारसे उमेदवारी अर्ज किंवा फारसे इच्छुक आमच्यापर्यंत आले नाही.
त्यामुळं त्या प्रभाग सोडून इतर 16 प्रभाग आणि 64 जागांवरनं आम्ही उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यावर काही झालं चर्चा? आणि असं भारतीय जनता पार्टी म्हणून जे काही आमच्याकडं कार्यकर्ते उमेदवारीसाठी आले त्या सगळ्यांच्या उमेदवारीचा आम्ही विचार केला. त्यांच्या जे प्रदेश स्तरावरून जिल्ह्याच्या स्तरावर आम्ही केलेले जे सर्वे होते त्याच्यावरून त्यांचं मूल्यमापन केलं आणि वर्षानुवर्ष काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्यक्रमाने उमेदवारी देत नव्या जुन्यांचा मेळ घालत या सर्व उमेदवाऱ्या आम्ही दिलेल्या आहेत. की त्यांनी हा आरोप हेतुपुरस्सर केला कारण मी स्वतः जिल्हाध्यक्ष या नात्यानं त्यांचे प्रदेश प्रवक्ते माननीय संजीवजी भोर यांना फोन करून याबाबतची कल्पना दिली होती. तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभयजी आगरकर यांनी त्यांच्या नेत्यांना याबाबतची कल्पना दिली होती. अशा ज्या आहेत ते फक्त 2च जागांवर आहे. त्यातही पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते त्याच्यावर चर्चा करतील आणि अशा पद्धतीने जर आम्हाला ते मैत्रीपूर्ण लढत टाळता आली तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तरी अशा पद्धतीने कुठली माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही, पण पुढच्या 2 दिवसात 2 जानेवारीपर्यंत निवडणुकीची माघारीची तारीख आहे. तोपर्यंत असं काही झालं तर ते आमच्या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट. शेवटचा प्रश्न वाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा आहे आणि काय सांगा? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपा अशी या अहिल्यानगर महानगरपालिकेची आज आपल्याला युती झालेली आणि तशी अधिकृत घोषणा आणि पक्षाचे उमेदवार देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 34 आणि भाजपाला 32 जागा अशा 64-66 जागा आम्ही लढवतोय आणि ह्या जागा लढत असताना या अहिल्यानगर शहरासमोर हे जे उमेदवार गेले ते हे अहिल्यानगर शहरचा जो विकास चाललाय ते विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि अधिक अहिल्यानगर आपलं चांगलं स्वच्छ सुंदर हरित बनवण्यासाठी हे सगळे चेहरे देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल मी आमदार संग्रामभाई जगताप आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे पहिले तर अभिनंदन करतो की त्यांनी लोकांमध्ये काम करणाऱ्या लोकांना संधी दिली. काय विकासाचे मुद्दे घेऊन आता निवडणुकीला सामोरं जाणार? हे असा विषय की या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो की जर जे पक्ष जे विचार घेऊन लोक जातात किंवा विकास घेऊन लोक जनतेच्या दारात जातात तर अशा लोकांना जनतेच्या हातात असतं की आपण काम करणाऱ्या लोकांना संधी दिली पाहिजे, काय केलं पाहिजे हे सर्व निर्णय जनतेचा आहे. आणि नगर शहराची जनता ही सुज्ञ आहे, त्याच्यामुळे नगर शहर विकासाच्या पाठीमागे 100% असतं.